माझी या प्रियाला प्रीत कळेना अशी एक मराठी मालिका होती. झी मराठीवर लागायची आणि अनेकांनी ती पाहिली पण असेल. पण तसं आता राहुल गांधींचं झालंय. राहुल गांधी आणि त्यांचं चीन प्रेम हे काही नवीन नाहीये. पण चीनला त्यांचं प्रेम काही कळत नाहीये. त्यांचं प्रेम चीनने नाकारलंय. कारण सातत्याने राहुल गांधी चीनचा जप करत असतात. चीनचं कौतुक करताना ते अजिबात थकत नाही. बरं, नुसतं चीनचं कौतुक करतात असं नाहीये, तर त्यासोबत पंतप्रधान मोदींचा विरोध, मग ते कसे अपयशी ठरले, मेक इन इंडिया कशी फेल ठरली योजना, हे सांगायला पण ते विसरत नाही. भारताच्या अर्थव्यवस्थेची खिल्ली उडवायची आणि चीनने कशी प्रगती केली हे वारंवार सांगायचं, हे काम ते न चुकता करतात. त्यांच्या YouTube चॅनलवर पण त्यांनी चीनी ड्रोनचं गुणगान गायलं होतं. एक प्रकारे चीनचे प्रवक्ते म्हणूनच ते वावरत असतात. काही झालं की चीनशी तुलना करायची. त्यांच्या चीन प्रेमाचे काही व्हिडिओ मी याआधी पण केलेत. पण आता गंमत अशी झालीये की चीनची चाटुगिरी करूनही चीनने राहुल गांधींना दणका दिलाय. राहुल गांधी हे आमचं प्रेम नसून पंतप्रधान मोदी हे आमचं प्रेम आहे, हे त्यांनी एक प्रकारे सांगितलंय. त्यामुळे राहुल गांधींचा प्रेमभंग झालाय. आता नेमकं काय झालंय पाहूया. नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. आकार DG9 मध्ये सगळ्यांचं स्वागत करते. राहुल गांधी यांच्या चीन प्रेमावर भाजप नेते नेहमीच बोलत असतात. राहुल गांधींचं चीन प्रेम हे काही लपून राहिलेलं नाहीये. ते आता संपूर्ण देशाला माहिती झालंय. पण राहुल गांधींच्या प्रेमाला चीनने झिडकारलंय. भारतातील चीनचे राजदूत झू फेओंग यांनी अलीकडेच एक पोस्ट केलीये. 2015 ते 2025 या काळात भारताचा GDP 2.1 ट्रिलियन वरून 4.3 ट्रिलियन झालाय आणि असं झाल्याबद्दल भारताचं त्यांनी अभिनंदन केलंय. फेओंग यांनी दिलेली आकडेवारी ही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची आहे. ती पोस्ट सुद्धा तुम्ही पाहू शकताय. भारताच्या GDPची गेल्या 10 वर्षातील वाढ 105% आहे. जागतिक महासत्तांच्या तुलनेत ही वाढ अव्वल आहे आणि भारताच्या पाठोपाठ चीनचा GDP 76% वाढलाय. अमेरिकेचा GDP 66% वाढलाय. युरोपीय राष्ट्रांची GDP वाढ ही अगदीच कमी आहे. फेओंग यांनी भारताचं कौतुक करून मोदींना वाकून सलामी दिलीये. एखाद्या देशाचा राजदूत जेव्हा असे शब्द बोलतो किंवा अशी पोस्ट करतो, तेव्हा ती त्या देशाची भूमिका असते, ती वैयक्तिक नसते. या पोस्ट मधून एक अर्थ स्पष्ट होतोय की चीनला मोदींशी चांगले संबंध ठेवायचेत, कारण त्यांना मोदींची ताकद माहितीये. याचा अर्थ चीन सुधारलाय असा अजिबात होत नाही. पण मोदींशी त्यांना संबंध बिघडवायचे नाहीयेत. पंतप्रधान मोदी आहेत तोवर आपल्याला काही काड्या करता येणार नाही, हे सुद्धा चीनला चांगलंच माहितीये आणि चीनला त्याची जाणीव झालीये. त्यामुळे फेओंग यांच्या पोस्ट मधून भारताशी आणि मोदींशी जुळवून घेण्याची चीनची भूमिका स्पष्ट होते. मोदींचं किंवा भारताचं कौतुक करून ते काही भारतावर उपकार करतायत अशातला भाग नाहीये. आम्ही मोदींच्या गुडबुक्स मध्ये राहू इच्छितो, एवढाच त्यांच्या विधानाचा अर्थ आहे. पण हे राहुल गांधींना कळणार नाही. आता यातून दुसरा महत्वाचा अर्थ स्पष्ट होतो, तो म्हणजे चीनने राहुल गांधींना आरसा दाखवलाय. एक चीनी चापट दिलीये. चाटुगिरी करून, गोडवे गाऊन, पुढे पुढे करून काहीही होणार नाही, ही पोस्ट करून चीनने राहुल गांधींना चांगलीच चपराक दिलीये. चीनी कम्युनिस्ट पक्षाशी भारतातील काँग्रेस पक्षाने एक गोपनीय करार केला होता. आता या करारात काय कलम होती हे आजतागायत भारतीयांना कळलेलं नाहीये. परंतु या करारानंतर UPA सरकारची भूमिका ही अधिकाधिक चीन धार्जिणी झाली. राहुल गांधी सातत्याने चीनच्या आरत्या ओवाळू लागले. चीन सारखा प्रगतिशील दुसरा देशच नाही, आपण त्यांच्या समोर फारच मागासलेले आहोत, हे दाखवण्याची राहुल गांधी एकही संधी सोडत नाही. मोदींच्या नेतृत्वाखाली भारत चीनला योग्य प्रकारे हाताळताना दिसतोय. चीनच्या आक्रमकतेला डोळ्यात डोळे घालून उत्तर देताना दिसतोय. अरेला कार्य करताना दिसतोय. परंतु तरीही राहुल गांधी चीनची टिमकी वाजवत असतात. त्यांना भारतात काही चांगलं होताना दिसतच नाहीये. किंबहुना भारतात काही चांगलं होऊ नये ही त्यांची अपेक्षा आहे. भारतापेक्षा चीन कसा सरस आहे हेच ते पटवून देण्याचा वारंवार प्रयत्न करत असतात. म्हणजे जसं काही राहुल गांधींना चीनचं कॉन्ट्रॅक्टच मिळालंय किंवा ते चीनचे ब्रँड अँबॅसेडर आहेत असंच ते वागत असतात. पण बहुतेक राहुल गांधी विसरतात की आपण भारतात राहतो. भारत आपला देश आहे. विरोधी पक्ष नेता म्हणून सत्ताधारी नाही तर संपूर्ण देशालाच ते विरोध करत असतात.
राहुल गांधींनी चीनची टिमकी कितीही वाजवली तरी चीन याला भुलणारा नाहीये. स्वतःचा फायदा बघणारा देश म्हणजे चीन आहे. राहुल गांधींनी त्यांचं कौतुक केलं नाही तरी चीनला काहीही फरक पडत नाही. पण मोदींशी पंगा घेणं चीनला परवडणारं नाहीये आणि हे त्यांना चांगलंच माहितीये. चाटुकारिता करून काहीही होत नाही हे राहुल गांधींना आता समजून घ्यायला हवं किंवा कोणीतरी समजावून सांगायला हवं. आज जागतिक स्तरावर बऱ्याच मोठ्या उलथापालथी घडतायत. पण जगात मोदींची एक चांगली प्रतिमा आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. अनेक देशांचे प्रमुख मोदींचे चाहते आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणी तुमच्या चेहऱ्यावर किंवा शिक्षणावर भाळत नाही तर तुमच्या कार्यकर्तृत्वावर भाळतात. मोदींच्या कार्यकाळात भारताच्या मनगटातील बळ वाढलेलं आहे. फक्त जीडीपीचे आकडे वधारलेत असं नाही, भारताचं परराष्ट्र धोरण सुद्धा खणखणीत झालंय. शस्त्र निर्मिती, शस्त्र निर्यातीत भारत दमदार कामगिरी करतोय. त्यामुळे जे जगाने मान्य केलंय तेच चीनचे राजदूत फेओंग मान्य करताना दिसतायत. पण राहुल गांधींना हे मान्य करायचं नाहीये. मुळात त्यांना हे समजणार नाही त्यांच्या आकलनापलीकडे. पण ज्यांचं कौतुक करताना राहुल गांधी थकत नव्हते त्याच चीनने राहुल गांधींना तोंडघाशी पाडलंय हे नक्की. राहुल गांधींचं खोटं खोटं प्रेम बहुतेक चीनच्या लक्षात आलं असावं. आजच्या भागात इथेच थांबते आणि अशाच महत्त्वपूर्ण घटनांचा आढावा आपण आकार DG9च्या माध्यमातून घेत असतो. त्यामुळे पाहायला विसरू नका आकार DG9. धन्यवाद.